नमस्कार. ज्योतिषवाणी टीव्हीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ सामान्य राशी भविष्य नाहीये. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा संपूर्ण ज्योतिष विश्वात सुरू आहे. मिथुन रास. बुद्धिमत्तेची रास, संवादाची रास. पण गेल्या काही वर्षांपासून तुमची हीच बुद्धी तुम्हाला साथ देत नाहीये का? कष्ट करूनही पदरी निराशाच पडतीये? मित्रांनो, मिथुन राशीच्या आयुष्यात एक आर्थिक वादळ येणार आहे. पण हे वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि अडचणी उडवून लावण्यासाठी येणार आहे, ज्याला आम्ही आर्थिक क्रांती म्हणतो. ही क्रांती नेमकी कधी सुरू होणार? कोणत्या एका गुप्त चुकीमुळे तुमचा पैसा अडकला आहे? आणि येत्या काळात तुमच्या घरात लक्ष्मी कोणत्या मार्गाने प्रवेश करणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष भागात मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा अघोरी वाटणारा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुमची तिजोरी कधीच रिकामी होऊ देणार नाही. मिथुन राशीची सध्याची मानसिक आणि आर्थिक स्थिती. क्रांती समजून घेण्यापूर्वी हे समजून घ्या की तुम्ही सध्या कुठून जात आहात. मिथुन राशीचे लोक मुळातच दुहेरी स्वभावाचे असतात. एकीकडे तुम्हाला खूप काही करायचं आहे, स्वप्न मोठी आहेत, पण दुसरीकडे पाय ओढणारी परिस्थिती आहे. गेल्या 2-3 वर्षात तुम्ही अनुभवलं असेल की तुमचे स्वतःचे लोकच तुमच्या प्रगतीच्या आड येत आहेत. तुम्ही कोणाला तरी मदत केली, पैसे दिले, पण ते पैसे परत आले नाहीत. उलट त्या व्यक्तीने तुमचीच बदनामी केली. नोकरीत तुम्ही जीव ओतून काम करताय, पण क्रेडिट दुसऱ्यालाच मिळतंय. हे सगळं का घडतंय? कारण तुमच्या राशीवर शनीची एक वक्रदृष्टी आणि राहूचा संभ्रम होता. पण आता चित्र बदलतंय. तुमची सहनशीलता संपली आहे आणि इथूनच क्रांतीचा जन्म होतो. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे खचते, तेव्हाच ती फिनिक्स पक्षासारखी भरारी घेते. मिथुन राशीच्या बाबतीत हीच वेळ आता आली आहे. तुमच्या कुंडलीतील लाभस्थान आता सक्रिय होऊ लागलं आहे. याचा अर्थ असा की आत्तापर्यंत तुम्ही जे पेरलंय ते कापणीची वेळ आली आहे. नक्षत्रांनुसार क्रांतीचा प्रभाव. मिथुन राशीत 3 नक्षत्र येतात. प्रत्येकासाठी ही आर्थिक क्रांती वेगळी असेल. नीट ऐका, तुमचं नक्षत्र कोणतं आहे? 1. मृगशिरा नक्षत्र, मंगळाचे नक्षत्र. मृगशिरा नक्षत्राच्या लोकांनो, तुम्ही कष्टाला घाबरत नाही, पण तुमचा स्वभाव थोडा संशयी आणि चंचल आहे. तुमच्यासाठी आर्थिक क्रांती म्हणजे जमीन आणि मालमत्ता. जर तुमचे एखादे जमिनीचे काम अडकलं असेल किंवा कोर्ट कचेरी सुरू असेल, तर आता विजय तुमचा आहे. मंगळ तुम्हाला धाडस देणार आहे, पण सावधान, रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमचा तोटा करू शकतो. तुमची क्रांती संयम राखण्यात आहे. 2. आर्द्रा नक्षत्र, राहूचे नक्षत्र. आर्द्रा नक्षत्राचे लोक म्हणजे डोक्याचा प्रचंड वापर करणारे. तुमच्यासाठी ही क्रांती अकल्पित असेल. शेअर बाजार, लॉटरी किंवा अचानक मिळालेला वारसा हक्क यामुळे तुमच्याकडे पैसा येईल. राहू तुम्हाला भ्रमित करेल, पण त्याच वेळी तो तुम्हाला रातोरात श्रीमंत बनवण्याची ताकद ठेवतो. तुमच्यासाठी सल्ला हा आहे की जुगार खेळू नका, तर विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पैसे कमवा. तुमची बुद्धीच तुमचे धन आहे. 3. पुनर्वसू नक्षत्र, गुरुचे नक्षत्र. तुम्ही स्वभावाने शांत आणि धार्मिक आहात. तुमच्यासाठी ही आर्थिक क्रांती ही स्थिरतेच्या रूपाने येईल. तुमची रखडलेली पदोन्नती म्हणजे प्रमोशन किंवा सरकारी कामे मार्गी लागतील. गुरुची कृपा असल्यामुळे तुमच्या घरात सोन्या चांदीची आवक वाढणार आहे. तुम्ही समाजासाठी जे काही केलंय त्याचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. आर्थिक क्रांतीचे 5 महत्त्वाचे संकेत. तुमच्या आयुष्यात ही क्रांती सुरू झाली आहे हे कसं ओळखाल? निसर्ग तुम्हाला 5 संकेत देईल. 1. स्वप्नांचा अर्थ. तुम्हाला वारंवार वाहणारे पाणी, पांढरा हत्ती किंवा देवीची मंदिरे स्वप्नात दिसू लागतील. हे साक्षात लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत. 2. जुने येणे. जे पैसे तुम्ही विसरून गेला होतात किंवा ज्यांनी तुमचे पैसे बुडवले होते, ते अचानक समोरून येऊन तुम्हाला पैसे परत करतील. 3. घरातील वातावरण. घरातील विनाकारण होणारी भांडणे कमी होतील आणि सकारात्मक चर्चा सुरू होईल. 4. पक्ष्यांचे आगमन. जर तुमच्या बाल्कनीत किंवा दारात वारंवार चिमण्या किंवा कावळे येऊन ओरडत असतील, तर समजा काहीतरी शुभ बातमी येणार आहे. 5. संधींची मालिका. तुम्हाला एकाच वेळी 2-3 ठिकाणाहून कामाच्या ऑफर किंवा व्यवसायाचे प्रस्ताव येतील. जर हे संकेत तुम्हाला मिळत असतील, तर तयार राहा, तुमची वेळ बदलली आहे. ती एक महाचूक जी तुम्हाला टाळायची आहे. क्रांती होत असताना अनेकदा आपण वाहून जातो. मिथुन राशीच्या लोकांनो, ही चूक करू नका, म्हणजे गुपिते उघड करणे. तुमची रास ही संवादाची आहे. तुम्हाला बोलायला आवडतं, पण जेव्हा तुमच्याकडे पैसा येऊ लागतो तेव्हा कोणाजवळही त्याचा गाजावाजा करू नका. विशेषतः नातेवाईक आणि मित्रांना तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स सांगू नका. तुमची ही आर्थिक क्रांती नजर लागल्यामुळे थांबू शकते. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत शांत रहा. ज्या दिवशी तुम्ही तुमची गुपिते उघड कराल त्याच दिवशी तुमचा आलेख खाली येईल.
प्रभावी उपाय. आता वेळ आली आहे त्या उपायाची. मिथुन राशीचा स्वामी आहे बुध. या आर्थिक क्रांतीला वेग देण्यासाठी 1. दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमः चा 108 वेळा जप करा. 2. आपल्या पाकिटात नेहमी एक छोटा हिरवा कपडा किंवा चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा. यामुळे पैशाचा ओघ वाढतो. 3. पक्ष्यांना हिरवे मूग खायला घाला. जसे जसे पक्षी ते दाणे टिपतील तसे तसे तुमचे कर्माचे दोष कमी होतील आणि मार्गातील अडथळे दूर होतील. लक्षात ठेवा, ग्रह फक्त दिशा दाखवतात, चालणं तुम्हालाच आहे. मिथुन राशीची ही क्रांती तुमच्यासाठी सुवर्ण काळ घेऊन आली आहे. त्याचा फायदा घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडत आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा देतं. भेटूया पुढच्या अशाच एका रहस्यमय भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. शुभम भवतु.